नमस्कार. सिटीन्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 10 फेब्रुवारी 2023 वार शुक्रवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायची ती ताकद तुमच्या हातात आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. आपल्या नातेवाईकांच्या अंतिम विधीत येणाऱ्या बाप लेकांचा रस्त्यातच अपघात घडला. दुचाकी नेत असताना त्यांच्या दुचाकीला मागून वाहनाने धडक दिल्याने मुलाचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शिराळा रस्त्यानजीक घडली आहे. वडिलांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकोटवरून शेगाव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला असून या झालेल्या भीषण अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाल्याची भीषण घटना गुरुवारी घडली. विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथे दर्शनासाठी गुरुवारीच बरेच भक्त जात असतात. सकाळच्या सुमारास अकोट येथून MH30 BL 1187 या 4 चाकी वाहनाने अकोट येथून 5 भाविक शेगाव येथे दर्शनासाठी जात होते. अकोट ते शेगाव हा नव्याने बनवण्यात आलेला रस्ता चकचकीत तयार झाल्याने सुसाट वेगाने वाहने वाहतात. अशात आपला वेग चालकाला आवरता येत नाही. दर्शनासाठी निघालेल्या या गाडीच्या चालकाचे देखील असेच झाले. हे वाहन उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील निंबा फाटा येथे पोहोचताच वेगाने असलेल्या या वाहन चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने वेगात गाडी सरळ हरभऱ्याच्या शेतात 4 ते 5 पलट्या खाऊन पलटी झाली. या अपघातात कार चालक हा गंभीर जखमी झाला होता. येथील नागरिकांनी या युवकास तात्काळ शेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान राज नामक या चालकाचा मृत्यू झाला असून अधिक तपास उरळ पोलीस करीत आहेत. दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ला होण्याच्या घटना वाढतच आहे. कठोर नियम असून सुद्धा त्यांच्या अंमलबजावणी होत नसल्याने दिसून येत आहे. अशाच दैनिक महानगरी टाइम्सचे पत्रकार रत्नागिरीचे शशिकांत वारिसे यांनी भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणल्याने त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करून हत्या करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे. भ्रष्टाचार उघडकीस आणला असता रत्नागिरी येथील दैनिक महानगरी टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करून त्या घटनेला अपघाताचे कारण दाखविण्यात आले. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अंगावरून 4 चाकी वाहून नेऊन त्यांना चेंगरण्यात आले. अशा घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कायदा करण्यात आला, मात्र या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. याच घटनेच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून सर्व पत्रकारांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. पत्रकारांना मिळालाच पाहिजे. पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे. तर आजकाल काय पत्रकारावर हमले होऊन राहिले आणि हमले करून आता मर्डरपर्यंत पत्रकारावर हमले किंवा मर्डर करण्याची आणि कामं कशी करायची तर आम्हाला जनतेत फिरावं लागते किंवा प्रत्येकाची गाठ पडते. सामान्य माणसापासून तर गुंड्यापर्यंत आम्हाला जावं लागते. उदाहरणार्थ तिथं जर एखादा वर्णी मटका चालू असेल किंवा एखादा मोठा अवैध धंदा चालू असेल त्या ठिकाणी आम्हाला जाऊन तिथली न्यूज कव्हर करावं. अशा वेळेस आमच्यावर हमले होतात. त्यासाठी सरकारनं कानून बनवायला पाहिजे. तसा तो मागे एक कानून बनवला आहे किंवा पत्रकारावर जर हमला केला त्याला 3 वर्ष सजा होईल, पण तिची अंमलबजावणी होत नाही किंवा झालेली नाही. आता एक रिफायनरीचे त्यांनी बातम्या चालवल्या, त्याच्यामुळे ज्याची पोस्ट टाकली सकाळी संध्याकाळी त्याच इस्माईलने त्याला गाडीच्या खाली घेतलेला आहे आणि ऍक्सिडेंट त्याला सोडली. तर त्याला 302चा गुन्हा दाखल कालच झाला आहे आणि त्याच्यात हे दिलं आहे. पण कसं आहे सर, पत्रकारांना एवढ्या समस्या येतात. पत्रकार वारिसे यांची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. शासनाने वारिसे यांच्या कुटुंबाला 50 लाख आर्थिक मदत करून परिवारातील एका सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे, ही मागणी निवेदनातून देण्यात आली. दैनिक महानगरी टाइम्सचे शशिकांत वारिसे या पत्रकाराचा अक्षरशः त्यांनी एक पोस्ट केली. रिफायनरीचं ते प्रकरण चालवत होते. त्यांनी पोस्ट टाकल्यानंतर त्यांना अक्षरशः ज्याच्या विरोधात टाकली होती त्यांनी त्याच्या गाडीच्या खाली ते संध्याकाळी आले आणि ती अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांचा त्यामध्ये जीव घेण्यात आला, त्यांचा खून झालेला आहे. आज आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की पत्रकारावर होणाऱ्या अशा घटना त्या घटना होऊ नये भविष्यात आणि घटनांना आळा घालावा याकरिता प्रशासनाने त्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी. शहरातला आणि ग्रामीणमधला पत्रकार पत्रकारिता करीत असताना त्याला बरेच अडचणींना सामोरे जावं लागते. त्यांना गावगुंडांनाही तोंड द्यावं लागतं. भविष्यात अशा प्रकारे आमच्या जिल्ह्यात असं कुठलं काही होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी. याकरिता आज आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष या सर्व आणि पत्रकार संघटनेचे सदस्य सर्वांनी मिळून आज आम्ही निवेदन दिलं आणि शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की यानंतर पत्रकारावर कुठल्याही प्रकारचे हल्ले आणि पत्रकारावर असं काही होऊ नये. दिवसेंदिवस पत्रकारावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहे. कोणत्या घटना समजा कोणत्या वृत्त प्रकाशित केले, गुन्हेगाराबाबत तर अचानक आमच्यावर बदला घेऊन आमच्यावर हल्ला केले जात आहेत. रत्नागिरीमध्ये असेच वारसे पत्रकारावर हल्ला केलेला आहे, त्याचं खून करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी अपघाताचं त्या ठिकाणी कारण दिलं आहे, मात्र कारण ते हत्येचंच आहे. 302 दाखल झाला. अद्यापही अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पत्रकारावर हमले केले जात आहेत. अमरावती शहरातसुद्धा अशीच सिटी न्यूजच्या वतीने आम्ही न्यूज प्रसारित केली होती, मात्र सिटी न्यूजच्या संपादकांनासुद्धा त्या ठिकाणी धमकी आली आणि पोलीस आयुक्त दक्ष पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ दखल घेतली. मात्र या आमच्या सर्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या संलग्नित असलेल्या अमरावतीच्या संपूर्ण आमच्या पत्रकारांच्या वतीने एकच मागणी की कठोर नियम बनवून या ठिकाणी पत्रकारांवर हमले होत असेल तर कठोर शासन करण्यात यावं, अशी आमची या ठिकाणी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दैनिक महानगरी टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारिसे यांनी एक भ्रष्टाचाराचा खुलासा केल्यामुळे तेथील अपराध्याने त्यांना गाडीच्या खाली चेंगरून त्यांचा हत्या करण्यात आली. आज आम्ही आमच्या अमरावती जिल्ह्याच्या वतीने मागणी करतो की संबंधित पत्रकाराच्या परिवाराला 50 लाख रुपयाची सानुग्रह निधी द्यावी आणि तात्काळ संबंधित अपराध्याला फाशी शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे. आणि ह्या मागणीचे निवेदनपत्र आम्ही अमरावती जिल्हा कचेरीवर येऊन जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे. पत्रकार सूर्यवंशी मामा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे. नुकताच काही दिवसापूर्वी शशिकांत वारिसे नावाच्या पत्रकारांची गाडीखाली चेंगरून हत्या करण्यात आलेली आहे. पत्रकारांना काम करताना जीवावर बेतून कामं करावी लागते. अलीकडच्या काळामध्ये पत्रकारावर हमले होण्याची फार शक्यता आहे आणि होत आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी कायदा तयार केलेला आहे. 3 वर्षाची सक्त मजुरी अशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे हे गुन्हेगार लोक त्यांची जर एखादी बातमी छापली
तर ते पत्रकार त्वरित हमले करतात, प्रसंगी त्यांना ठारेसुद्धा मारतात. या पत्रकारांना न्याय मिळावा त्याकरता आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे मराठी जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष नयन मुंढे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, कार्याध्यक्ष दिविदास सूर्यवंशी मामा, अमरावती शहराध्यक्ष अजय शृंगारे, महिला अध्यक्ष रुची बनगैया, नितीन राऊत, सूरज दहाड, स्वप्नील सवाडे, दिलीप जवंजाळ, अनिरुद्ध उगले, राजरत्न मोटघरे यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते. शहरातील भाजी बाजार येथील शाळेच्या मैदानावर येणाऱ्या 12 फेब्रुवारीला हिंदुत्वाची बुलंद तोफ धडाडणार आहे. हिंदू राष्ट्र जागृती सभेचे या ठिकाणी आयोजन केले असून या सभेला अनेक संतांच्या आशीर्वादसह मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. शहरातील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भाजी बाजार येथील मनपा शाळेच्या मैदानावर येणाऱ्या 12 फेब्रुवारीला हिंदू राष्ट्र जागृती महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. याची सर्व पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून या सभेत अनेक नामवंत संतांचे आगमन होणार आहे. यहाँ पे बड़े बड़े गोरक्षक होने के बाद भी पूरे यहाँ पे हजारों ताबासिया गो हत्या हो रही है. आज बजरंग दल की, विश्व हिंदू परिषद की, अज्जी बहुत सारे संगठन हैं कि उसके प्रयास लग रहे. अभी मालेगांव के अंदर मच्छिंद्रनाथ सिक्के जो मात्र 2 महीने से लगातार उन्होंने बहुत सारे गायब हुआ, आज उनके ऊपर हमला हुआ. यहाँ पे मूंगा करके नाम है सरदार जी है, उसके ऊपर भी हमला हो रहा है. यहाँ पे काली जी महाराज, काली मंदिर महाराज है, उसके ऊपर भी हमला हो रहा है. और इसी प्रकार गौ माता के यहाँ पे गवर्नमेंट ने कहा कि मेरे पास अभी महाराष्ट्र के केंद्रीय मंत्री कपिल जी पाटिल जी आए, जिसने कहा कि महाराज जी हमने महाराष्ट्र के अंदर गो हत्या का कानून लाया है, इसलिए जब तक भारत के अंदर अखंडता नहीं होगी तब तक ये कसाई गाय काटना होगा नहीं. भाई भाई का जो संदेश है कि हिंदू मुस्लिम भाई भाई है, ये व्यर्थ की है. कि महाराष्ट्र के अंदर पहले जी भाकर बनते थे, गायला जाते, पहले जो रोटी बनती है वो गाय के साथ खाते. हम हिंदू हैं और पहली रोटी हम गाय के लिए देते, और इनकी जो पहली रोटी बनती है वो उसके साथ नाच निदान होता है. इसलिए सभी हिंदू समाजों को, जैन समाज से, इसी पत्रकार परिषद से मेरा आप सभी सकल हिंदू समाज यहाँ पे बहु संख्या के अंदर, मैं महावीर मिशन ट्रस्ट मुनि नीलेश चंद्र विजय, ये सनातन जन जागृति की संस्था के अंदर जुड़ा हूँ और जुड़ता रहूंगा. क्यों? यही एक संस्था है जो अखंडता को, भारत को अखंड बना सकती है. इस परिषद, ये पत्रकार परिषद से मैं सकल मारवाड़ी समाज, गुजराती समाज, हिंदू समाज को आज एकत्रित होने का बहुत जरूरत है. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करत आहे की येत्या 12 तारखेला 6 नंबर शाळेच्या मैदानावरती भाजी बाजार येथे अंबागेटच्या आत सायंकाळी 5:30 वाजता भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदू धर्मावर आणि राष्ट्रावर होणाऱ्या आघातांविषयी माहिती मिळण्यासोबतच याच्याविषयीची हिंदू राष्ट्र स्थापनेची वाटचाल कशी करता येईल याविषयी उद्बोधन होणार आहे आणि धर्माविषयी जागृती होणार आहे. आणि या माध्यमातून हिंदू धर्मावर विविध आघात, जसे लव जिहाद असेल, गोहत्या असेल, मंदिरांचं सरकारीकरण असेल, हलाल जिहाद असेल, अशा विविध आघातांच्या माध्यमातून हिंदू धर्म जागृती कशी करू जाऊ शकते आणि या आघातांच्या विरोधामध्ये कसं लढलं जाऊ शकतं याविषयीची माहिती या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि या सभेला संपूर्ण हिंदू समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या सभेला आपलं धर्मकर्तव्य बजावावं अशी मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करत आहे. नमस्कार. सभेत उपस्थित हिंदू बांधवांना संतांचे आशीर्वाद मिळणार असून या मैदानावर हिंदुत्वाची बुलंद तोफ धडाडणार आहे. या सभेला महावीर मिशन ट्रस्टचे अध्यक्ष निलेशचंद्र जैन मुनी, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर, रणरागिनी शाखेच्या अनुभूती टौलारे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला महावीर मिशन ट्रस्टचे अध्यक्ष निलेशचंद्र जैन मुनी, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टौलारे, विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोडकर हे उपस्थित होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
संलग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावती शहरात नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने वडील आणि मुलगा आपल्या दुचाकीने अमरावतीकडे नातेवाईकांच्या अंतिम संस्कार विधीला येण्यास निघालेत. अशात त्यांची दुचाकी शिराडा पुसदा मार्गाजवळ आली असता शिराडा फाट्याजवळ मागून येणाऱ्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकीने दुचाकीवरील वडील मुलगा दूरपर्यंत फेकला गेले. या अपघातात करजगाव येथे राहणारा 22 वर्षीय मुलगा यश संजय गटेकर गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील संजय गटेकर हे सुद्धा गंभीर जखमी होऊन त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलीस दाखल होऊन या घटनेचा तपास करीत आहेत. तुर्कीसह सिरिया देशात भूकंपाने हाहाकार माजविला. या दोन्ही देशात भूकंपाने मोठमोठ्या इमारती क्षतिग्रस्त होऊन अनेकांचा प्राण गेला. अशात या ठिकाणी तेथील बचाव दल रात्रंदिवस शोध मोहीम राबवून अनेकांचा ढिगाऱ्याखालील सर्च मोहीम राबवून जीव वाचवित आहेत. याच बचाव दलाला मदत करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील इंडियन रेड क्रॉस सोसायटीला जाण्यास प्रशासनाने परवानगी देण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. ऑपरेशन दोस्ती अभियान अंतर्गत सरकारने आम्हाला सुद्धा तेथे सेवा देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जो तुर्की तथा सीरिया में आए हुए जो त्रासदी है, जिसे बड़ी आपदा आई हुई है, जहां भूकंप में जहां हजारों लोगों की मृत्यु हुई है तथा हजारों लोग घायल हुए हैं, ऐसे लोगों को बचाने के लिए भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने ऑपरेशन दोस्ती के तहत NDRF की 3 टीमें रवाना की गई है. परंतु हम लोग भी इंडियन रेड क्रॉस सोसाइटी के आपदा प्रबंधन की तरफ से खोज व बचाव दल की तरफ से हम लोग उधर जाना चाहते हैं. इसलिए आज माननीय जिलाधीश के माध्यम से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को हम लोग आज निवेदन देने के लिए यहाँ पर आए हैं. केंद्र सरकारने त्या ठिकाणी ऑपरेशन दोस्ती अभियान म्हणून NDRFची 3 टीम रवाना केली. त्याचप्रमाणे त्या 2 देशात घडलेल्या भूकंपग्रस्त ठिकाणी जखमी नागरिकांच्या मदतीला इंडियन रेड क्रॉस सोसायटी सुद्धा सज्ज आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. निवेदन देतेवेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे डॉक्टर शशांक दुबे, मेजर राजेंद्र सिंह बघेल, आनंदसिंह ठाकूर, दीपक चिल्लोरकर, अजय आसोले, सागर डहाके, प्रफुल्ल भुसारी हे उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत एरणगाव येथे सन 2008 ते 2020 दरम्यान गावात पूर्णपणे दारूबंदी नियम पाळला जात होता. मात्र गेल्या 2 वर्षांपासून गावातीलच बाळू झिमटे व गजानन नेवारे हे दोघे मोठ्या प्रमाणात गावात अवैध दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायत एरणगाव येथील अवैध दारू विक्री बंद करून दारू विक्रेत्यास तडीपार करावे, या प्रमुख मागणीकरिता स्त्री विकास महिला ग्राम संघ यांच्या वतीने आमरण उपोषण आरंभले आहेत. दारू विक्रेत्यांना तडीपार करा, दारू विक्रेत्यांना तडीपार करा, दारू विक्रेत्यांना तडीपार करा. गावातील दारू विक्री बंद व्हावी याकरिता ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव पारित करून याबाबतची माहिती संबंधित पोलीस विभागासह मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा देण्यात आले आहे. मात्र अनेक तक्रारी व निवेदन देऊन सुद्धा व अवैध दारू विक्रेत्याला चांदूर रेल्वे पोलिसांचा वरदहस्त असल्याचा आरोप करीत येथील संतप्त महिलांनी दारूबंदीकरिता आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. या महिलांनी मोठ्या प्रमाणात दारूबंदीची मागणी केली. ग्रामपंचायत कार्यालयापासून तर मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या या मागणीला कुठेही अशी दाद मिळाली नाही. त्यामुळे ह्या संतप्त महिला आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत आणि यांचे नेतृत्व करीत आहेत राजीव भाऊ घोडे. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. राजीव भाऊ, हे महिला इतके आक्रमक झाले आहेत, आपण इतके निवेदन दिली, आपल्या दखल घेतली गेली नाही, शेवटी आपल्याला आमरण उपोषण करावं लागलं. काय भूमिका आहे मागची? आम्ही ग्रामपंचायत आणि मी स्वतः उपसभापती या नात्याने आणि गावाचा एक नागरिक या नात्याने मुख्यमंत्र्यापासून पोलीसपासून आम्ही 1 ते 1.5 वर्षापासून या सर्व निवेदन दिलेले आहे. परंतु त्याच्यावर आम्हाला या पोलीस विभागाने कैराची टोपली आमच्या निवेदनाला दाखवलेली आहे. त्यावेळेस आमच्या इथं अवैध धंदे करणाऱ्या गजानन नेवारे
आणि बाळू चिमटे याचा फार मोठं अस्तित्व आहे आणि बायाला पण धमक्या देतात आणि पुरुषाला पण धमक्या देतात. भांडणाच्या यानं बऱ्याच वेळा आमच्यासोबत भांडणंसुद्धा केले, महिलासोबतसुद्धा भांडणं केले. त्यामुळे आम्ही आज म्हणजे आमच्या डोक्यात एकदम असं वातावरण गरमागरमीचं झाल्यामुळे आज आम्ही उपोषण करायला बसलेलं आहे. आणि आमची रास्त मागणी आहे, कोणतीही मोठी मागणी नाही. या दोघांना लोकाला फक्त या गावातून तडीपार करावी हीच आमची शासनापर्यंत आणि प्रशासनाला एक मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी पुरी होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार. या गावात जे दारू विक्री करतात त्यांना तडीपार करावं अशी यांची मुख्य मागणी आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत काही महिला आहेत त्या गावातील. ताई, काय नाव काय आपलं? सविता राजेश खोडे आहे. माझी एकच इच्छा आहे का तडीपार राजू बोलले ते सत्य बोलले. आजपर्यंत जे कंप्लेंट केली ते काहीच केलं नाही शासनाने. ही कंप्लेंट झालीच पाहिजे, आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे. आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही इथून हटणार नाही. आपल्या गावातनी 1 वर्ष झाले याची कंप्लेंट चालू आहे दारूची. असे बाहेरगावी जाते पण जास्त नाही जात. इथं म्हटलं म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ तुरी विकणं, फुकट दारू प्यायला भेटते. आणि इथं ग्रामपंचायत आहे त्याच्याच समोर दारू आहे. तो म्हणते मी माझ्यापाशी परमिशन आहे, तो लंगडा आहे. कायचं परमिशन आहे? बाकीचे लोक लंगडे नाही आहे का? हाच एकटा गावातनी लंगडा आहे का? बाकीचे लंगडे नाही. हा म्हणते माझ्यापाशी सर्टिफिकेट आहे. कायचं? तर मी बा मेंटल आहे. बाकीचे नाही का मेंटल गावातनी? ते काम करत नाहीत का? याला काय रोग झाला का काम करायले? तुम्ही सरकारनं काही ना काहीतरी करा, नाही तर आम्हाला काहीच आता उपाय नाही आहे. आमचे छक्के पंजे सर्व हारले. आम्ही उपोषण करू जोपर्यंत तुम्ही आम्हाला काहीच देत नाही. या उपोषणातून तुम्हाला जर मार्ग मिळाला नाही, त्याला तडीपार केलं नाही तर आपली पुढची भूमिका काय राहील? आम्ही तर उपोषण सोडणार नाही. आम्हाला 4 दिवस हातात घ्यायला आम्ही कायदा हातात उपोषण आणणार नाही. त्यांच्या करणार नाही. घरावर जाऊन तिथे आम्ही मारपीट करायलाही देणार नाही. जर तुम्ही प्रशासन काही करू शकत नाही तर आम्ही शेवटी कायदा आम्हाला हातात महिलांना घेऊ. समोर यावं लागेल. आम्ही आणि कायदा महिलांनाच हातात घेऊ. आमची भूमिका दाखवावी लागेल. आमच्या पाठीशी राहिले तर आम्ही आमच्या हातपरीनं कायदा करू. या आमरण उपोषणातून काही निष्कर्ष निघाला नाही, त्यांना न्याय मिळाला नाही. आणि अजून एक महिला संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत माझ्यासोबत. ताई, नाव काय आपलं? माझं नाव योगिता निलेश लोमटे आहे. आमच्या गावात दारू विक्रीमुळे एवढं खराब वातावरण झालं आहे की ते सांगू शकत नाही. लहान लहान 12-13 वर्षाचे मुलं दारू पिऊ राहिले आमच्या गावात. शाळेत जाते तिकडून याच्या वेळेस ते नशेत राहते. लहान लहान मुलं नशा करायला लागले तर काय फायदा आहे या गावाचा, या एवढ्या मोठ्या प्रशासनाचा? एवढं 1 वर्षापासून याला निवेदन द्या त्याला निवेदन द्या पण काही फरकच नाही. शेवटी हा उपाय या क्षुल्लक कारणासाठी फक्त दारूबंदीसाठी जर आमरण उपोषण करायला लागत असेल तर या प्रशासनाचा काही फायदाच नाही आहे. क्षुल्लक कारणाकरता या दारूबंदीकरता आमरण उपोषण करावं लागत असेल तर या शासनाचा, सरकारचा, पोलीस विभागाचा फायदा काय, अशी संतप्त प्रतिक्रिया इथं आमरण उपोषणात बसलेल्या महिलेने व्यक्त केलेली आहे. गावातील अवैध दारू विक्री बंद होईपर्यंत आमरण उपोषणाचा ठाम निर्धार गावकरी महिलांनी केला असून या संविधानात्मक मार्गाने या समस्येचे निराकरण झाले नाही तर कायदा हातात घेण्याची भाषा सुद्धा काही आक्रमक महिलांनी सिटी न्यूज जवळ बोलताना व्यक्त केली. आमरण उपोषण मंडपात गावकरी महिला व पुरुषांनी दारूबंदी झालीच पाहिजे, दारू विक्रेत्याला तडीपार करा, गावाचा विकास झालाच पाहिजे अशा विविध घोषणा देण्यात आल्यात. शाळकरी मुले दारूमुळे व्यसनाधीन होत असून भांडण, तंटे व कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी ग्रामपंचायत एरणगाव येथे जाऊन ग्राउंड झिरोवर आमरण उपोषण मंडपाला भेट देऊन आक्रमक उपोषणकर्त्या नागरिकांच्या जाणून घेतल्या प्रतिक्रिया. प्रसिद्ध समाजसेवक तथा BGS रत्न सुदर्शन जैन यांचा 43वा लग्न वाढदिवस कार्यक्रम तापडिया मॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांच्या सृजनशील सेवाव्रती पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यासोबतच या कार्यक्रमात विदर्भ स्वाभिमान या वृत्तपत्राचे विमोचन करून शुभेच्छा देण्यात आल्या. हे पुस्तक प्रकाशनाच्या आजच्या तारखेला 50 रुपये शुल्काने या ठिकाणी रिटेलला उपलब्ध आहे. आपण समजू शकता, आपल्याला माहिती आहे की ही किंमत जे सांगितली 50 रुपये ही समाजसेवेसाठी गोविंदभाई मित्र मंडळींच्या दानामध्ये अपंगांसाठी, अंधांसाठी या कामामध्ये जाणार आहे. आमचं शाकीर नायक या ठिकाणी आहे, त्याच्या संस्थेमध्ये होणाऱ्या अंधांच्या कामासाठी दान समजून पुस्तक मात्र विकत घेताना, पुस्तक घेताना मात्र ते दान म्हणून आपण ते घ्यावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि या ठिकाणी पुस्तक प्रकाशनानंतर
पुन्हा आमचे स्नेही मित्र ज्येष्ठ पत्रकार सुभाषजी दुबे यांचा मनापासून आपण सगळ्यांनी कौतुक अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या विषयात सुदर्शन दिसला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचा सुदर्शन, महाराष्ट्राचा आणि राष्ट्राचा सुदर्शन गान, सुदर्शन या नावाने सुदर्शन जैन यांचा लग्न वाढदिवस त्यांच्या सपत्नीकसह सर्व मान्यवरांसह उपस्थित नागरिकांनी साजरा केला. प्रतिमा, मोमेंटो, शाल व माळ देऊन सुदर्शन जैन यांना शुभेच्छा दिल्या. कारण कार्यक्रमाचे अध्यक्ष माझा काम सांगता येत नाही. घड्याळीकडे बघताय संवाद. या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रतिदिन वृत्तपत्राचे संपादक नानक आहुजा, अभिनंदन बँक संचालक ॲडव्होकेट विजय बोथरा, समाजसेवक गोविंद कासट, डॉक्टर हेमंत मुडके यांच्यासह अनेक मान्यवरांना माळ, शॉल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कायम विचार करणाऱ्या माणसाचं नाव नानक आहुजा आहे आणि त्यांच्या ठिकाणी सत्कार होताना आम्हाला मिळतो. याचं कारण असं तरी आणि जायची झाली आहे हे मला कळते आहे. परवानगीचेच अध्यक्ष बसलेले आहेत. मला वाटतं त्याचं एक्सक्यूज करायला सुदर्शन जैन यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला अनेक मान्यवरांनी जैन यांच्या समाजसेवेवर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छांचा वर्षाव केला. मुझे यहाँ पे बुलाया गया इस कार्यक्रम में, उसके लिए मैं शुक्रगुजार हूँ. गोविंद कासट मित्र परिवार, आनंद परिवार, गांव परिवार, प्रदीप जी जैन, सुदर्शन जी जैन, इन सभी का स्नेह हमें बहुत वर्षों से प्राप्त है और रेडियन परिवार इनके साथ बहुत वर्षों से जुड़ा हुआ है. और इनके काम के बारे में तो हमने सुना है कि इन्होंने कितना काम किया है, लेकिन मैं एज अ न्यूरोलॉजिस्ट आपको बताना चाहूँगा कि ये जो भी सोशल सर्विसेज है, जो सेवा भावी है, जो इन्होंने सब सेवा की है, और जब भी आप देखेंगे कि सुदर्शन जी गान पे जब भी आप उनसे मिलेंगे, वो स्माइल, वो हैप्पीनेस और वो जो सेवा भावी व्यक्तित्व है उनका, उससे अगर आप साइंटिफिकली पूछेंगे मेरे से कि इसके पीछे साइंस क्या है, तो मैं ये बताना चाहूँगा कि इसके पीछे बहुत सारी स्टडीज हुई है कि जब भी आदमी सेवा करता है, हैप्पीनेस, ग्रैटिट्यूड और थैंक यू, ये सब ऐसे शब्द हैं, ये सेवाभावी शब्द हैं कि जिससे हमारे ब्रेन में बहुत सारी चीज़ें चेंजेस आते हैं. और जब हम इन सब चीज़ों से, जब हम सेवा करते हैं, जब हम थैंक यू बोलते हैं, जब हम ग्रैटिट्यूड बोलते हैं, जब हम सॉरी बोलते हैं, तो इन सभी चीज़ों से एक पॉजिटिव हार्मोन्स, एक पॉजिटिव केमिकल जनरेट होता है ब्रेन में. तो ये सब चीज़ें हम सिर्फ सुनते हैं कि इससे अच्छा होता है, लेकिन उसके पीछे साइंस भी है. इसके पीछे बहुत सारे किताबें लिखी गई है, बहुत सारी स्टडीज हुई है, और ये बताया गया है कि जब भी हम किसी की सेवा करते हैं, किसी की खुशी में हम जाके उसका साथ देते हैं और उसके हैप्पीनेस में सहयोग देते हैं, तो हमें वो हमारे आसपास और हमारे पूरे सोसाइटी में वो एक सद्भावना जगाता है और उससे हमारी सोसाइटी आगे बढ़ती है. तो मैं चाहूँगा कि इसी मौके पे सभी जने सुदर्शन जी गांव, उनके मित्र परिवार, गोविंद कासट मित्र परिवार, आनंद परिवार के लिए जोरदार तालियां बजाएं कि वो उसको हैप्पीनेस पूरी सोसाइटी में, पूरे अमरावती में, पूरे महाराष्ट्र में, पूरे इंडिया में फैला रहे हैं. क्योंकि अगर कोई ना कोई किसी को लीड लेना पड़ेगा, किसी न हर सिटी में, हर सोसाइटी में, हर फैमिली में किसी को लीडर बनना पड़ता है. कि हमारे सबके सदस्य ऐसे सबके चाहते सम्माननीय सुदर्शन जी गांव, आदरणीय भाभी जी, गांव भाभी जी, मंच पर उपस्थित अमरावती के लिए विदर्भ के वरिष्ठ पत्रकार सम्माननीय नानक भाई आहुजा,
जिन्होंने यह प्रोग्राम किया है कितने दिनों से, सुबह शाम रात, हर प्रोग्राम में ये प्रोग्राम कैसा करना चाहिए, इसके लिए दिन रात मेहनत की। ऐसे हमारे सम्माननीय वरिष्ठ गोविंद भाऊ कासट, मंच पर उपस्थित वरिष्ठ सेवाभावी डॉक्टर सिकंदर जी भट्ट, वरिष्ठ अडवाणी जी, वरिष्ठ डॉक्टर श्रीमान मुर्के साहब, उपस्थित सभी भाइयों बहनों, मुझे गर्व होता है कि जब सुदर्शन जी का कभी स्वागत सत्कार या उनका कुछ काम होता है तो वो हमारे अभिनंदन बैंक से जुड़े हैं। अभिनंदन बैंक की उन्होंने स्थापना की थी। ऐसे हमारे अभिनंदन जी है, ऐसे हमारे अभिनंदन जी जो अभिनंदन बैंक के करता धरता है सुदर्शन जी, मैं उनको अभिनंदन बैंक के परिवार की तरफ से आज के इस डबल महोत्सव पर, जहाँ पर आज उनकी शादी की वर्षगांठ है, 6 दिन पहले उनकी जन्म दिन था, इन दोनों के उपलक्ष्य में मैं आपको हार्दिक शुभेच्छा देता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूं। यानंतर समाजसेवक तसेच BGS रत्न सुदर्शन जैन यांनी सुद्धा आपल्या जीवनावर प्रकाश टाकून शंकरलाल मुथा माझ्या जीवनात आले नसते तर मी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकलो नसतो अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सर्वांचे आभार मानलेत. आपण आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये भूतकाळाच्या संदर्भात आपण गेलो तर खूप खूप काही सांगता येणार, पण एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये जर उभं करायचं असेल आणि समाज त्याच्या पाठीमागे असेल तर निश्चित तो आपल्या पायावर उभा राहू शकतो. याचं एक छोटंसं उदाहरण आपल्यासमोर आपल्याशी बोलत आहे. खूप सामान्य परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये ही सर्व पुस्तकं आणि डॉक्युमेंटरी याचं स्वप्नसुद्धा कधी बघितलं नाही. लहानपणी बाहेर येऊन विमानाचा आवाज आला की विमान बघायचं, विमान कसा असतो. कधी विचार नव्हता मनामध्ये की आपल्याला कधी विमानामध्ये बसता येईल. तर सेंचुरी पूर्ण झाली असेल. हे सर्व जे आहे हे सर्वांनी मला आपला लहान भाऊ, आपला पुत्र, आपला सखा, आपला मित्र म्हणून जी मला ट्रीटमेंट दिली आहे त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. म्हणजे माझ्या या जे काही यश असेल या यशामध्ये माझा खारीचा वाटा आणि आपलं जे आशीर्वाद आणि आपलं सहयोग हे खूप मोठं आहे. मी एकाएकांच्या संदर्भामध्ये जर बोलायला लागलो तर निश्चित मला सुभाष दादा आणि अध्यक्ष थांबवतील. अशी ही जी मंडळी आहे की राजेश दादा तुम प्रत्येकांचा इंटरव्यू घ्या. प्रत्येक बैंक मेरे नज़र में आती है कि रिजर्व बैंक के एम्प्लॉयज भी अपना पैसा सैलरी सोसाइटी का बहुत बड़ा अमाउंट अभिनंदन बैंक जो अमरावती से इनिशिएट हुई है उसमें रखते हैं और 0% का NP और 2004 से निरंतर 14 करोड़ से ज्यादा का इनकम टैक्स भरने वाली अपनी बैंक उसके प्रमुख और निरंतर मेरे प्रति तो मुझे ऐसे लगता है कि सबका मेरा पूर्व जन्म का कोई नाता है. इस तरह से मेरे प्रति उनका स्नेह भाव है. हमारे बीच में गोविंद भाऊ है, उनके संदर्भ में क्या बोले, उनके संदर्भ में पूरी दुनिया जानती है कि अगर सरकार को अमरावती में अब अगर किसी को पद्मश्री देनी है पहली बार तो मुझे लगता है कि एक नाम जो है वो गोविंद भाऊ को हो सकता है क्योंकि इतना काम उन्होंने किया है कि इसका अंदाज नहीं है. आपको आश्चर्य लगेगा 12 डिग्री है इनके पास में, खुद इंजीनियर है, PhD है, कितनी सारी डिग्रियां हैं. उसके बाद सुबह में 19 पेपर पढ़ते हैं और उस पेपर में हमारे संदर्भ में कोई अगर लिखा हो तो उसका कटिंग करेंगे और उसको फाइल में लगाएंगे. हम उनको महीने 2 महीने में देंगे 100 150 कटिंग्स. मुझे ऐसा लगता है कि भाऊ जिसको विश्वास है वो मान लेना और जिसको विश्वास नहीं वो घर पर आके देख लेना. 1500 से ज्यादा कटिंग आपने मुझे दिया है अभी तक. आप कभी भी घर पर आकर अभी भी आप घर पर आएंगे तो फाइल आपके सामने रखा जा सकता है. तो ऐसा और मेरे मन होगा. आज मुझे आदेश है कि आपके घट में बैठे प्रभु को मैं प्रणाम करूं और अपने शब्दों को मैं विराम. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील अलंकार येथील श्री संत गुणवंत बाबा नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री संत गुणवंत बाबा प्रगट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत गुणवंत बाबा नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट अलंकार पार्क नवी वस्ती बडनेरा यांच्या वतीने श्री संत गुणवंत बाबा प्रकट दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रकट दिन कार्यक्रमानिमित्त दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा परिसरातील शेकडो भाविकांनी लाभ घेतला. तसेच याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संविधान मनोहरे यांचा महाआरती व गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गीत गायनाच्या कार्यक्रमादरम्यान गायक मनोहर यांनी भक्तिगीत, कव्वाली व सिनेगीताने उपस्थितांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमात परिसरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी योगदान देऊन सहभाग घेतला होता. प्रकट दिन कार्यक्रमादरम्यान ज्यांनी समाजाला नेहमी सहकार्य केलेत त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण श्री संत गुणवंत महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचप्रमाणे आपण संविधानजी मनोहरे हे सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे गायक यांचा बहारदार गीतांचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे 13 वर्ष झालेत. 13 वर्षापासून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मिळून आणि आमचे अध्यक्ष माननीय गणेश भाऊ नारनवरे, माननीय छायाताई नारनवरे यांच्या सर्व जे आमचे दाते आहेत, जे देणगी देतात, यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी पार पाडत असतो. या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 हजार लोक या महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात. त्याचप्रमाणे संविधान मनोहरे जे महाराष्ट्राचे गायक आहेत त्यांच्या गायनाचा सुद्धा या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम पार पडत असतो. त्या गायनाचा सुद्धा सर्व लोक या ठिकाणी आस्वाद घेत असतात आणि सर्वांच्या मदतीने, एकट्याच्या मदतीने हा कार्यक्रम होत नसतो, सर्वांच्या मदतीनेच हा कार्यक्रम पार पडत असतो. आणि गुणवंताची कृपा, यांच्या कृपेने या निमित्तानं आपण येथील भाविकांना पुढच्या वर्षीकरता काय आवाहन करणार? पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही असंच आवाहन करू की आम्हाला ज्याप्रमाणे आतापर्यंत सहकार्य दिलं, 13 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहे. ज्या पद्धतीने 13 वर्ष सहकार्य दिलं त्याच पद्धतीनं सर्वांनी आम्हाला पुढच्या वेळेस सुद्धा सहकार्य करावं. त्या पद्धतीनं आम्ही यामध्ये पुन्हा एक भर टाकणार आहे. पुढच्या वर्षी जमलं तर आम्ही एक क्रीडा स्पर्धा वगैरे घेण्याचं ट्रस्टच्या वतीने आम्ही आवाहन करतो आहे. जर कोणी विद्यार्थी वगैरे असे इच्छुक असल्यास
आम्ही पुढच्या वेळेस काही स्पर्धा घेण्याचं आम्ही इच्छा व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाकरिता श्री संत गुणवंतबाबा नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे गणेश नारनवरे, मनीषा केदार, छाया गणेश नारनवरे, विनोद गवई, सुरेंद्र जांभूळकर, गजानन सावंत, पिंटू जांभूळकर, चिंटू अंबाडकरसह संत गुणवंतबाबा नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतलेत. बंडरावरनं मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.